पतसंस्था संघ पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग 2025 चा विजेता। अंतिम सामन्यात पोलीस संघावर विजय मिळवत पटकावलं विजेतेपद। माध्यमिक शिक्षक संघ तिसऱ्या स्थानी, एसटी महामंडळ चौथ्या क्रमांकावर। चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग 2025 स्पर्धेत बँक आणि पतसंस्था संघानं अंतिम विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरलं। इंडॉल क्रीडांगण इथं पार पडलेल्या अंतिम सामन्यात चंदगड पोलीस संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांनी उपविजेतेपदावर समाधान मानलं। अंतिम सामन्यात पोलीस संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं। बँक आणि पतसंस्था संघानं 6 षटकात 57 धावा केल्या, तर प्रत्युत्तरादाखल पोलीस संघ 39 धावांपर्यंतच मजल मारू शकला। स्पर्धेत संपूर्ण वेळ प्रभावी खेळ करणाऱ्या स्वप्नील मिसाळ यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला। पहिल्या उपांत्य सामन्यात चंदगड पोलीस संघानं एसटी महामंडळ संघाचा पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बँक आणि पतसंस्था संघानं माध्यमिक शिक्षक संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला। तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात माध्यमिक शिक्षक संघानं एसटी महामंडळ संघावर विजय मिळवला। स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक संतोष घोळवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी स्पर्धेचं कौतुक करत अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्यात एकमेव असल्याचं सांगितलं। त्यांच्या हस्ते विजेत्या संघाला दक्ष कलेक्शन फिरता चषक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, एसटी आगार व्यवस्थापक सतीश पाटील आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील उपस्थित होते। स्पर्धेच्या आयोजनासाठी संपत पाटील, चेतन चरेगार, राहुल पाटील, उत्तम पाटील, संजय केदारी पाटील, सागर चौगुले आणि नंदकिशोर गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले। अंतिम सामन्याचे पंच म्हणून रमेश देसाई, अमोल पाटील आणि दीपक कराड यांनी काम पाहिलं। स्पर्धेतील विजेत्यांच्या गौरवासाठी तालुक्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय विभाग प्रमुख, मान्यवर अतिथी आणि संघातील खेळाडूंच्या उपस्थितीत लवकरच स्वतंत्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केलं, तर आभार माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी मानले।